नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण मागच्या लेक्चरमध्ये बाबूराव यादव यांच्याबद्दल माहिती घेतली. आता आपण गजानन विश्वास केतकर यांच्याबद्दल आपण इथं माहिती घेणार आहोत. बाबूराव यादव यांच्याबद्दल मी 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवा म्हणून सांगितलं होतं. त्या म्हणजेच काय आहे, तर गरिबांचा कैवारी हे साप्ताहिक लिहिलं आणि सावध राहा ही पुस्तिका लिहिली. त्याच्यानंतर मुलुक मैदान तोप आणि महाकाली तोप अशी त्यांना बिरुदं देण्यात आलेली आहेत. तर बघा, त्याच्यानंतर गजानन विश्वास केतकर यांचा आपण जर विचार केला तर 1898 ते 1980 असा त्यांचा कार्यकाळ आपल्याला बघायला मिळतो. गजानन विश्वास केतकर लोकमान्य टिळकांचे ते नातू होते. त्यांच्या कन्येचे चिरंजीव पाहायला मिळतात. पत्रकार, राजकीय कार्यकर्ते, विचारवंत, केसरी मराठा परंपरेतील महत्त्वाचे संपादक होते. केसरी मराठा परंपरेतील महत्त्वाचे संपादक आपल्याला बघायला मिळतात. पत्रकारितेचा जर विचार केला, 1949 मध्ये केसरी आणि मराठा या दोन्हींचे संपादक म्हणून त्यांनी काम केलं. टिळककालीन परंपरेचे वैचारिक लेखन आणि अग्रलेखांमधून सातत्याने वादात राहिले. त्याच्यानंतर बघा, काँग्रेस आणि स्वातंत्र्य चळवळ, महाराष्ट्र काँग्रेस समितीचे जबाबदार पदाधिकारी होते. सत्याग्रह चळवळीत सहभाग घेतला आणि तुरुंगवास भोगलेला आहे. प्रारंभी त्यांनी महात्मा गांधींबद्दल आदर व्यक्त केलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर वैचारिक लेखन काय आहे, 2 महात्मांची अकल्पित भेट हे त्यांचा लेख त्यांनी लिहिलेला आहे. हा लक्षात ठेवायचा आहे. तर 2 महात्म्यांची अकल्पित भेट हा त्यांनी लेख लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी तुकाराम महाराज आणि गांधीजी यांची काल्पनिक भेटेचं वर्णन केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यातून त्यांनी धर्म, नीती, राष्ट्रवाद यांचा तुलनात्मक विचार मांडलेला आहे. मराठी वैचारिक साहित्यामध्ये त्याच्यामुळं खळबळ उडालेली पाहायला मिळते. बघा, हिंदू महासभेकडे वळण म्हणजेच काय, तर पुढील टप्प्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या होत असतानाच त्यांनी हिंदू महासभेमध्ये प्रवेश केला आणि सावरकरांच्या राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार केलेला पाहायला मिळतो. केसरीमधून सावरकरवादांची मांडणी त्यांनी केलेली पाहायला मिळते. बघा, केसरीमधून त्यांनी सावरकरवादांची काय केलेली आहे, मांडलेली आहे. वादग्रस्त अग्रलेख लिहिला 1949 मध्ये. 15 नोव्हेंबर 1949 मध्ये एक वादग्रस्त असा अग्रलेख लिहिलेला आहे. देहांत शासनाचे राष्ट्रीय बळी हा जो अग्रलेख आहे तो नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना जी फाशीची शिक्षा दिली याच्यावरती आधारित आपल्याला तो पाहायला मिळतो आणि याच्यामुळे देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटलेली पाहायला मिळते. आपल्याला माहिती आहे की नथुराम गोडसे यांनी काय केलेलं आहे, महात्मा गांधींना गोळ्या घालून काय केलेलं होतं, ठार केलेलं होतं आणि त्यांच्यावरती लिहिलेला हा अग्रलेख, त्यामुळे देशामध्ये त्याच्यावरती तीव्र अशी काय झालेली होती, प्रतिक्रिया उमटलेली होती. मोरारजी देसाई सरकारनं अटक आणि तुरुंगवासात त्यांना ठेवलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात राष्ट्रहित असा वाद त्याच्यामध्ये या खटल्याखाली त्यांना काय करण्यात आलेलं होतं, तर तुरुंगवासात पाठवण्यात आलेलं होतं. एल्वा रेडमंड, बघा तिचंच पुढं नाव त्यांनी अमलाबाई असं केलं. तुरुंगामध्ये एल्वा रेडमंड या ख्रिस्ती समाजसेविकेबरोबर त्यांची ओळख झाली आणि त्यांचा प्रेमविवाह झाला. हिंदू नामकरण केल्यानंतर त्याचं नाव अमलाबाई असं करण्यात आलं. सामाजिक आणि वैचारिक बहिष्कार त्यांनाही टाकलेला पाहायला मिळतो. बघा, आणि एक गोष्ट आपल्याला इथं आली, एल्वा रेडमंड हे यांचं नवीन नामकरण कोणतं आहे, अमलाबाई. एल्वा रेडमंड ह्या तुरुंगामध्ये कोणाला भेटलेल्या होत्या, तर आपल्याला केतकर यांना भेटलेल्या होत्या आणि त्यांचं प्रेमविवाह झाला आणि प्रेमविवाहानंतर त्यांचं नाव अमलाबाई असं करण्यात आलेलं आहे. बघा, सावरकरांना त्यांनी पाठिंबा दिला. विवाह प्रकरणात फक्त सावरकरांनी पाठिंबा दिलेला होता. इतर राष्ट्रवादी आणि सनातनी नेत्यांनी त्यांचा विरोध केलेला होता. केतकरांवर मानसिक ताण त्याच्यामुळं आलेला होता. केसरीचा राजीनामा, सतत विरोध, टीका, मानसिक छळ याच्यामुळे केसरी या संपादक पदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि टिळक परंपरेनुसार तुटलेपण म्हणजे टिळक परंपरेपासून त्यांचं तुटलेपण निर्माण झालेलं पाहायला मिळतं. गीताधर्म मंडळ, बघा याची स्थापना 1924 मध्ये पुणे येथे. संस्थापक अध्यक्ष कोण होते, सदाशिव शास्त्री भिडे आणि त्याच्यानंतर संस्थापक कार्यवाहक कोण होते, ग.वी. केतकर. त्याच्यानंतर गीतेवर आधारित, बघा गीतेवर आधारित धार्मिक राष्ट्रीय विचार प्रसार करण्याचं काम
गीता धर्म मंडळानं केलेलं पाहायला मिळतं. तरुण भारत संघाचे तरुण भारत पुणे आणि केतकरांना संपादक पद त्याच्यामध्ये मिळालं. राष्ट्रवादीने आक्रमक लेखन करण्याचं काम तरुण भारतमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर बघा आपल्याला कुपर आयोगाने संपादक पद गमवण्याची वेळ त्यांच्यावरती आली. गोपाळ गोडसे सुटून आल्यानंतर भाषणामुळे वाद निर्माण झाला आणि कुपर आयोगाची चौकशी नेमण्यात आली आणि परिणामी तरुण भारतचे संपादक पद त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेलं पाहायला मिळतं. केसरीतील बदल काय काय झाले? केतकरांना हटवण्यात आलं आणि केतकरांना हटवल्यानंतर जयवंतराव टिळक, श्रीधर टिळकांचे जे चिरंजीव आहेत हे संपादक बनले आणि केसरी पुन्हा लोकाभिमुख आणि सामाजिकच करण्यात आलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर बघा वैचारिक मूल्यमापन जर बघितलं, काँग्रेसमध्ये हिंदू महासभा असा काँग्रेस टू हिंदू महासभा असा तो प्रवास त्यांचा बघायला मिळतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आक्रमक वापर केलेला पाहायला मिळतो आणि टिळक घराण्यातील सर्वात वादग्रस्त वारस म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. टिळकांचे ते नातू आहेत केतकर, केसरी मराठा संपादक म्हणून काम केलं. देहांत शासनाचे राष्ट्रीय बळी हा अग्रलेख लिहिला नथुराम गोडसे यांच्यावरती. मोरारजी सरकारकडून त्यांना तुरुंगवास झाला. एल्वा रेडमंड यांच्याबरोबर तुरुंगामध्ये भेट झाली आणि त्यांचा प्रेमविवाह झाला. त्यांच्यानंतर त्यांचं नाव अमलाबाई असं ठेवण्यात आलं. गीता धर्म मंडळ स्थापन करण्यात आलं आणि त्या पद्धतीनं गीतेमध्ये असणारा जो काही भावार्थ आहे त्यानुसार वैचारिक बदल करण्याचा त्यांनी विचार याच्यामध्ये ठेवलेला पाहायला मिळतो. बघा आपण आत्ता केतकर, गवी केतकर यांच्याविषयी माहिती मिळवली. आता आपण पुढल्या लेक्चरमध्ये दत्ताजी यशवंतराव कुरणे यांच्याबद्दल काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. थँक्यू.